मोदक झालेत म्हणून सगळीकडे ओरडत फिरत होतीस. पुढ्यात मोदक. मोठे बाई मी खरं बोलतेय. मी खरंच बनवले होते, पण आता कसं होणार माझं? इथं नवस बोलून ठेवला होता. पाप लागेल ना मला. मला तर काही सुचतच नाही. माझे पाय थरथरायला लागलेत. आता नवस कसं फेडू? पाय थरथरतात बाई माझे. आई आई गो आई, पाप लागेल का? कुठे मोदक? आता अच्छा, मोदक तुम्ही न करता इंदूने केले म्हणून तुम्हाला पाप लागणार का? मग तुम्हीच करायचे की मोदक? हे कशाला करणार? मोदक तीच करणार. सांग. भैरवी बरोबर बोलतीये. ह्या बाई, जो माणूस नवस बोलतो तोच फेडतो सुद्धा ना. मला अक्कल शिकवतीस? मला नको अक्कल शिकव. इंद्रायणी, मोदक कुठे तेवढं सांग फक्त मला. आई, इंदूने केले होते मोदक, पण केले होते ना, पण आता दिसतायत का? पुढेत मोदक. मोठ्या बाई, अहो हे बघा, विठुराय शपथ, मी बनवले होते मोदक. माहितीये, पण आता काय करू? इथं आता पाप लागणार ना मला. काय काय चाललंय सारखं पाप पाप पाप? इंदू, काही पाप वगैरे लागत नसता. सोडून दे विषय. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पा हिची मैत्रीण कशी आहे? काय शिकवून देते हिला? ते काही नाही मला माहिती. मला मोदक हवे. मोठे बाई, तुम्ही किती टेन्शन घेता? तुम्हाला पाप लागणार नाही. तुमचा नवस पूर्ण होईल. आम्ही सगळ्याजणी आहोत ना. आम्ही मदत करू ना इंदूला मोदक करायला. काय गो? हो हो, करूया ना. मला तुमच्या हातचे मोदक चालणार नाही. असं का बरं? तुम्हाला तर मोदक झाल्याशी मतलब आहे ना. नो नो नो, आमच्या मोठ्या बहिणी इंद्रायणी आणि आदोक्षसाठी नमस केलता. असं दुसऱ्याने केलेले मोदक चालत नाहीत. एक मिनिट. मोठ्या बाई, मला परत एकदा सांगाल का? तुम्ही नेमकं काय नवस बोलला होता ते? क्या? आता काही मी सगळ्यांना सांगत बसू का माझं नवस काय ते? अहो सांगा की. मी माझ्या सुनेसाठी आणि माझ्या मुलासाठी नवस बोलले होते टेकडीवरच्या गणपतीला. का माझी सून 1000 मोदक करून त्याचा नैवेद्य तुला दाखवेल म्हणून. बरोबर, एकदम करेक्ट बोललात तुम्ही. तुमचा नवस असा होता की टेकडीवरच्या गणपतीला 1000 मोदकांचं नैवेद्य दाखवायचं, बरोबर? पण त्याची तयारी पण इंदूनेच करायची असं थोडी नव्हता. हो हो, झालं तर मग आता मोदकांची तयारी आम्ही करू आणि इंदू मोदक बनवेल. एक मोदक नाही 1000 मोदक करायचे. अहो 1001 मोदक बनवेल इंदू. काय इंदू, तू नको काळजी करू. आम्ही आहोत तुझ्या सोबत. आता टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं. आता मिशन 1001 मोदक. वल्लरी, बदाम शिरून होतात की नाही? हो हो हो, तर चालत प्रेरणाताई. तुम्ही दोघींनी पण पटापट किसा गुळ. चला. तेजा, टाइमपास किती करतास? चल चल, खोबऱ्याचं खवायला घे. खोबरं खाते ते चालेल. चल आवर पटापट.
ताई तेवढं साजूक तूप पास करा ना. हा हे घे. अहो तू थांबा ना, मी देतो. अगं बाई माझं साजूक तूप. चला चला सगळ्यांनी हात चालवा पटापट. हो चालवा चालवा हात चालवा पटापट. नारायणी ताई इकडे बघ ना. ना त्याच्या न गोत्याच्या या पोरी आल्यात कुठून? आता हा सगळा बायकांचा विषय आहे, बायकांना माहिती. विंजे सरकार कशाला तिकडे लक्ष देतील बरं. पण सासूबाई आम्हाला जरा वेगळाच प्रश्न पडलाय बरं. हजार मोदकांचा नवस ज्या गणपतीसाठी केलाय तो गणपती टेकडीवरचा नेमका आहे कुठं? हाय टेकडीवरतीच आहे. काय हो एरवी तर मोठे डिंग्या मारता, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. मग आता टेकडीवरचा गणपती कुठे आहे एवढं तुम्हाला माहित नाही? बावळट. आम्हाला असं वाटत होतं का मी बोललेला नवस ही कार्टी काही पुरा करू शकत नाही, म्हणून एवढे हजार मोदक मी गायब केले. आता ही परत करायला घेते. या साळकाया माळकाया हिथं येऊन बसल्यात. कशाला आल्यात आणि बोलवलं कुणी यांना? सासूबाई या घरात तुम्हाला टक्कर देणारी एकच व्यक्ती पाठराखीन बाई, त्यांनीच बोलावलं असणार. काय पण ना अय्या आम्हाला मदत करायला आलीस. किती गोड. ये की बस. नो जस्ट वॉचिंग. चालू दे तुमचं. ही ना मला आवडली. विशेष. मॉडेल वगैरे काहीतरी होऊ शकते ही ऐक ना, तिचा नंबर आहे का तुझ्याकडे? दे जरा. मस्करी करतेस की खरंच बोलतेस? माझ्या चेहऱ्यावरनं वाटतंय मस्करी करते. देतो. आई होते ताई. ताई तेवढी वेलची दे ग. हो ठीक आहे झालीच आहे. नाही तू थांबा. दे. अरे इट्स ओके. तू बस बाहेर आराम कर, मी देते. नाही तू
द्या बरं तुम्ही. अरे तुम्ही सगळ्यांना असं समजा की आज मी तुमचा पर्सनल असिस्टंट आहे. वाटेल ती कामं सांग, सगळी करतो. आणि फक्त तुमचा असिस्टंट नाही तर तुमचा पर्सनल फोटोग्राफर पण आहे असं समजा. त्याच्यात तुमची बेलची. इंदू, तुझा नवरा भारी आहे का एकदम? नाही, तुझ्या नवऱ्याशी जरा फ्लर्ट केलं तर चालणार का तुला? नाही, जास्त नाही, एवढंच, एकदम थोडं. जा हर्षित दादांना लावू का फोन? ए, उगाच तुम्ही आता अति करू नका. मी काय थोडीशी हेल्दी फ्लर्टिंग करत होते. शरीरासाठी, तब्येतीसाठी चांगलं असतं. आणि मुळात तुम्ही का बोलताय? इंदू काहीच बोलली नाहीये. नाही चालणार. मेरा पती सिर्फ मेरा है. बघितलंस ना, इंदू पण तुझ्याच सारखी आहे. तू हर्षित दादांना जसं मुठीत ठेवलंयस ना, तसंच तिने तिच्या नवऱ्याला मुठीत ठेवलंय. अशी सहजासहजी कोणाला मिळू देणार नाही. अगदी खरं बोललात प्रेरणाताई. शाब्बास इंदू. अगं, हिने फक्त नवऱ्यालाच नाही, अख्ख्या घराला मुठीत ठेवलंय. आयो मायो नारायणी ताई. बोलल्या नणंदबाई, बोलल्या. चला, हात चालवा पटपट. ले, इंदूची परीक्षा कधी संपणार हो?